नमस्कार, जय शिवराय. आपण दादरमध्ये आहोत मुंबईत आणि आपल्यासोबत प्रदीप कबरे सर आहेत, जे नाट्यकर्मी आहेत, अभिनय क्षेत्रामध्ये आहेत. त्यांचा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या बाबतीत त्यांचा एक वाईट अनुभव आलेला आहे, ते आपल्याशी ते शेअर करणार आहेत. प्रदीप सर नमस्कार. आज आपण निघालात कांदिवलीवरून, काय नेमकं घडलं, कसा अनुभव होता? नाही, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या सुधारणा होत आहेत, रस्ते सुधारणे होत आहेत, पूल होत आहेत आणि त्याच्यामुळे थोडी वाहतूक कोंडी होणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. परंतु त्याची तीव्रता किती असावी, म्हणजे आज मी कांदिवलीला डहाणूकरवाडीसारख्या भागात होतो, पश्चिम भागात. तिकडनं दादरच्या एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला निघायचं, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर पूर्व, म्हणून मी 4:30ला पोहोचण्यासाठी 3 वाजता बरोबर निघालो. 1.5 तास डोक्यात आणि मी इकडे 6:04 म्हणजे 3 तास 4 मिनिटांनी पोहोचलो. याचं कारण एकमेव ते एवढंच होतं की प्रचंड वाहतूक कोंडी. म्हणजे शेवटी असं वाटतं काही वेळेला की नको, या सुधारणा नको, पण हा जीव घेणा प्रवास. म्हणजे आता हा प्रवास केवळ त्रासदायक आणि तापदायक राहिलेला नाही, तो प्रचंड त्रासदायक आहे, तो प्रचंड तापदायक आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आता हा प्रवास जीविताला धोका पोचवून काय असं वाटायला, कारण छातीची धडधड वाढत आहे, कुठूनही गाड्या बाजूने जात आहेत, कुठली गाडी आपल्याला रोखून जाईल हे कळणारसुद्धा नाही, इतक्या वाईट अवस्थेत सध्याची ही वाहतूक